नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा लॉनमध्ये उभा आहे आणि तो बोलत असतो. तो म्हणत असतो की काय करू नक्की. तेव्हा जीवाचं मन तिथं आलेलं आहे जे रिक्षावाला बनून त्याच्याशी बोलत आहे. तर ते जीवाला म्हणत असते, अरे काय पिक्चर वगैरे बघतो की नाही. अगदी तो हिरो काही करतो, विलनशी मारामारी करतो, आपल्या हिरोईनला मिळवण्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. आणि तुझं काय चाललंय रे हे. आता आईनं हे बघितलेलं असतं, म्हणजे शारदाने. जेव्हा एकटाच बोलतो ही गोष्ट काही तिला सहन होत नाही. ती म्हणते की हे सगळं काय चाललंय आणि हा एकटाच इथे का बोलतोय. तेव्हा मात्र इकडे नंदिनी त्याचबरोबर शारदा दोघीही पाहत असतात, कारण जे काय घडत आहे ते मात्र खूप भयानक असतं. आणि नंदिनी म्हणत असते, काय चाललंय त्यांचं हे असे का बडबडतायत. तेव्हा शारदा म्हणते, तुझ्या लक्षात येत नाहीये का बडबडतायत ते. अगं हे सगळं जे काही चाललेलं आहे ना ते तुझ्यामुळं झालंय, कारण तुझा भास होतोय त्यांना म्हणून ते एकटेच बोलतायत. लक्षात येते का तुझ्या, असं शारदा सांगू लागते. तेव्हा नंदिनी म्हणते, कसं शक्य आहे हे सगळं. तेव्हा ती म्हणते, जा बरं तू पहिलं आणि जीवाला घेऊन ये आतमध्ये, त्यांना आत यायला सांग बरं, असं सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे आता प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे नंदिनीला, म्हणजे आई काय चाललंय तुझं हे, त्यांना आत बोलवण्यासाठी हे सगळं करतेस तू. अगं पण मला पटतच नाहीये की तू कसं करतेस, राहू दे ना त्यांना बाहेर. नाही, प्रॉब्लेम काय आहे ते बाहेर राहिले तर, असं ती आईला म्हणत असते. तेव्हा मात्र आई म्हणते की तुला कसं काही वाटत नाही ग जरा पण, कारण त्यांच्या बाबतीत एवढं सगळं होतंय आणि तुला त्याचं काहीच पडलेलं नाहीये. तेव्हा मात्र जीवा नंदिनीकडे पाहत असतो, कारण त्याला कळतं की नंदिनी समोर आहे, म्हणून तो नंदिनीकडे पाहू लागतो. आणि त्याच वेळी नंदिनी जेव्हा जीवाकडे पाहत असते तेव्हा नंदिनी आता आनंद निवासला निघालेली असते. जीवा म्हणतो की हे सगळं काय चाललंय, कारण नंदिनी त्याच्याबरोबर जराही बोलण्याचा प्रयत्न करत नाहीये. काय चाललंय हे सगळं, असं जीवा म्हणत असतो. परंतु जीवा म्हणतो की एक दिवस येणार, नंदिनी आता येणार आहे आणि मी तिला भेटणार आहे. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणेच होणार आहेत, असं जीवा म्हणत असतो. इकडे आता मानिनी आणि काव्या गेस्ट रूममध्ये असतात. काव्या तिच्या बॅगेतलं साहित्य काढत असते आणि ते गेस्ट रूममध्ये व्यवस्थित ठेवत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मानिनी काव्यासोबत आहे. काव्याला म्हणत असते की अगं काय हे. तेव्हा काव्या म्हणते की हो, मला नाही काय वाटत. कसे इथंपासूनचा जो प्रवास सुरू होणार आहे तो पार देशमुखांच्या मनापर्यंत होणार आहे आणि ते स्वतः मला बेडरूममध्ये घेऊन जाणार आहे. मानिनी म्हणते, सॉरी काही दिवसांपूर्वी मीच तुला इथे आणून ठेवलं होतं आणि आज मला वाईट वाटतंय गं. तेव्हा काव्या म्हणते, अहो काळजी करू नका मानिनी काकू, त्यामुळं तर मला देशमुखांवरील प्रेमाची जाणीव झाली ना, नाहीतर माझ्या लक्षात पण आलं नसतं की माझं देशमुखांवरती किती प्रेम आहे ते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे हे सगळं चालू आहे आणि त्यामुळं आनंद तर झालेला असतो. पण काव्या म्हणत असते की तुम्हाला सांगू का, माझ्याकडे ना एक दिव्यदृष्टी आहे. मानिनी म्हणते, कसली दिव्यदृष्टी, काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा मग मानिनीला ती सांगते की तुम्हाला माहिती आहे का, मी ना जर असं काही केलं तर मी आत्ता सांगू शकते की पार देशमुख तिकडे काय करतात. मानिनी म्हणते, सांग काय करतात तुझे पार देशमुख तिकडे. तेव्हा मात्र काव्या सांगू लागते की पार देशमुख आता माझं स्केच हातात घेऊन त्या स्केचबरोबर बोलत आहेत. पार देशमुख स्केच हातात घेऊन स्केचबरोबर बोलत आहेत. हां, ते माझ्यासोबत आता इथे येऊन बोलू शकत नाही आहेत ना, त्याच्यामुळं त्यांनी माझं स्केच हातात घेतलेलं आहे आणि ते स्केचसोबत बोलत आहेत. मानिनी म्हणते, भारी की ग तुझी दिव्यदृष्टी. काव्या म्हणते की हो, मला माहिती आहे आणि ते स्केचसोबत का बोलत आहेत हेही मला माहिती आहे. मानिनीला छान वाटत असतं, कारण हे सगळं जे काय आहे ते छान झालं आहे. आपली एक तरी सून या घरात आलेली आहे, म्हणजे कुठंतरी काहीतरी चांगल्या गोष्टी घडत आहेत हे तिला जाणवत असतं. तेव्हा मात्र आता काव्या आणि मानिनी दोघीही एकमेकींशी बोलत आहेत आणि दोघीही खूप आनंदात आहेत की नक्की काय होणार आहे, कसं होणार आहे, या सगळ्यांचा त्या विचार करत असतात. म्हणजे फायनली इकडे मानिनी तर म्हणते, अगं तुझी ही जी दिव्यदृष्टी आहे ना ती मला मिळाली तर तुला माहिती आहे का कसलं भारी होईल. काव्या म्हणते, का नाही, विक्रम कुठे आहे, काय खातात, काय करतात, त्यांच्यावर मला बारीक लक्ष ठेवता येईल ना गं, म्हणून म्हणते, असं ती सांगू लागते. तेव्हा काव्या म्हणते की हो, मिळेल तुम्हाला पण, काळजी नका करू, असं ती सांगू लागते. आता मग त्या दोघीही म्हणतात की अगं इथे तर सगळं आहे व्यवस्थित, आता माझा दुसरा चिरंजीव काय करतोय हे मला बघायला पाहिजे ना, असं सांगू लागतात. तेव्हा मात्र आता त्याला फोन करूया, वेळ कशाला घालवायचा, असं काव्या म्हणते आणि काव्या डायरेक्ट व्हिडिओ कॉलच करते.
जेव्हा काव्याने व्हिडिओ कॉल केलेला असतो तेव्हा मात्र जीवा बाहेर लॉनमध्ये असतो. तिथे पाईपचं जे पाणी आलेलं आहे त्या पाण्याने स्वतःचं तोंड धुत असतो आणि मग फोन आलेला पाहून हात पुसतो रुमालाला आणि मग तो फोन रिसीव करतो. जेव्हा जीवाने कॉल रिसीव केलेला असतो तेव्हा मात्र हे सगळेजण म्हणतात की काय झालं, सगळं व्यवस्थित आहे ना? तेव्हा जीवा म्हणतो की हो, सगळं व्यवस्थित आहे, अगदी जंगी स्वागत झालेलं आहे माझं. मग जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा मानिनी म्हणते, हो बरोबर आहे, तुझं जंगी स्वागत झालंय, मग तू बाहेर काय करतोय, हवा खायला बसलायस का? असं मानिनी त्याला विचारते. तेव्हा तो म्हणतो की नाही ग, तुला माहिती आहे का, ह्या शारदा काकू आहेत ना, नंदिनीची आई, एवढं जावई जावई म्हणून मला खायला घालतात ना, मग आता तेच जरा पचवण्याचा प्रयत्न करतोय. मग जीवाचं हे सगळं फिल्मी बोलणं त्या दोघीही ऐकतात आणि त्यांच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे, तिकडं काय झालेलं आहे याचा अंदाज त्यांना आलेला असतो. आता मात्र जीवाचं हे जे काही चाललेलं असतं ते पाहून मानिनीला मात्र खरंच खूप भारी वाटत असतं आणि मग तो म्हणतो की थांबा थांबा, नंदिनी येते. जीवाला त्या म्हणतात की काय झालं सांग. तेव्हा जीवा सांगू लागतो की प्रॉब्लेम असा झाला की हिचा जो बाप आहे ना, असं तो म्हणतो, म्हणजे काव्याच्या बापाने मला आत घेतलंच नाही आहे. म्हणजे मानिनी इकडे शारदा काकूंनी मला अगदी घरात प्रेमाने घेतलं होतं, खाऊ पिऊ घालत होत्या, पण हिचा बाप आला ना तेव्हा काव्या मात्र पाहतच राहते, कारण हा बाप म्हणतोय. तेवढ्यात नंदिनी आलेली असते. नंदिनी आली म्हणून तो फोन ठेवतो. मग फोन ठेवल्यानंतर नंदिनी तिथे येते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं? अहो, तुम्ही इथं आल्यापासून नुसतं परेशान करून सोडले मला, एक दिवस मला नको झालेला आहे इथे. तेव्हा इकडे जीवाचं एकच म्हणणं असतं की काय झालं, तू असं का बोलतेस? तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालं म्हणजे? तुम्ही नुसतं परेशान करून सोडलेलं आहे मला, नक्की कळतच नाही की तुमचं काय चाललेलं असतं, असं ती म्हणू लागते. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस, तुला माहिती आहे ना काय चाललेलं असतं ते, मग असं का बोलतेस तू, असं जीवा नंदिनीला म्हणत असतो. नंदिनी म्हणते, हात जोडते तुमच्या पुढं, पण तुम्ही जा इथून. तर नंदिनीला तो एकच म्हणत असतो, तू कुठं चाललेस सांग. ती म्हणते, आनंद निवासला. तो म्हणतो, चालेल चल, मी बाईकवरून सोडतो तुला. नंदिनी म्हणते, त्याची काही गरज नाही आहे, जाईल माझी मी एकटी. असं म्हणत नंदिनी आता एकटी जायला निघते. जीवाला ती म्हणते की रिक्षा आहे की. जीवा इकडे विचार करू लागतो, म्हणतो चला, माझ्या नंदिनीने स्वतःहूनच मला आयडिया दिलेली आहे, म्हणजे रिक्षा. नंदिनीला मी मागच्या वेळेस नाही का रिक्षातून फिरवलं होतं, म्हणजे माझ्या नंदिनीने हातातल्या घड्याळावरून ओळखलं होतं की नक्की काय झालेलं आहे. पण आता मला कळलेलं आहे काय झालेलं आहे ते, असं ते दोघंही बोलत असतात. आणि इकडे जीवाच्या बाबतीत आता मानिनी आणि त्याचबरोबर काव्या बोलत आहेत. मानिनी म्हणत असते की अगं त्याचं सगळं होईल ना. तेव्हा मानिनीला काव्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांनी सांगितलं ना तुम्हाला, सगळं व्यवस्थित होणार आहे, नका काळजी करू, असं ती सांगू लागते. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा काव्या मात्र खूप खुश असते, कारण घरात आल्यापासून तिचे तर खूप लाड होत असतात, तिला खूप छान वाटत असतं, सगळं अगदी मनाप्रमाणे घडत असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही चालू आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी खूपच चांगल्या पद्धतीनं चाललेल्या असतात. तेवढ्यात आशा तिथे येते. आशा विचारते की मानिनी वहिनी, त्यावेळेस ती म्हणते की मी जीवादादांची रूम. मानिनी म्हणते, तुला सांगितलं ना जीवाने, त्या रूममधलं काही हलवायचं नाही आहे, जर तिथलं काय हलवत बसले तर तो चिडचिड करेल, तुला माहिती आहे ना. ती म्हणते, नाही नाही, मी काही हलवणार नाही आहे, त्यातलं सगळं तसंच्या तसं ठेवणार आहे, असं ती सांगू लागते. आणि तिला बरोबर तिथे गेल्यावर एक व्हील सापडतं, म्हणजेच ट्रॅव्हल बॅगचं ते चाक असतं. तेव्हा मात्र ट्रॅव्हल बॅगचं ते चाक पाहून तिच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर ती जेव्हा माघारी तिथे येते आणि म्हणते, काय आहे बरं, हात नको लावायला, कपाटात ठेवू का? नको, कपाटाला हातच नाही लावायचा, कारण जीवादादांनी मला सांगितलं आहे ना काही करायचं नाही, कुठल्या गोष्टी उचलायच्या नाही आहेत, मग मी नाही उचलणार आहे ते, असं ती ठरवते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आता मानिनीच्या बाबतीत तिच्या लक्षात येतं आणि ते चाक बघून तर तिला कळलेलंच असतं की नक्कीच काहीतरी वेगळं आहे, याचा अर्थच वेगळा आहे हे तिच्या लक्षात आलेलं आहे. इकडे आता रम्या येते आणि ती वसूला विचारू लागते, काय करतेस आई तू ही, आणि ही बॅग कशाला काढून बसली आहे? ती म्हणते, अगं याची विल्हेवाट लावायला नको का या पुराव्यांची, नाहीतर आपण अडकेल याच्यामध्ये, तुझ्या लक्षात येते का? आणि तेव्हा तसं म्हटल्याबरोबर ती म्हणते, हो गं, पण आई काय करायचं काय याचं? तेवढ्यातच इकडे काव्या निघालेली असते ती यांच्या रूमकडे. काव्याचा मोर्चा यांच्या रूमकडे येत असतो. या दोघींच्या समोर बॅग असते. आता काव्या आपली वाट लावणार हे मात्र यांच्या लक्षात आलेलं असतं. ह्या दोघी पण हादरलेल्या असतात, पाहू लागतात, म्हणत असतात की आता काय करायचं.
काव्य आत येते. इकडे धनंजयने नवीन वॉचमन ठेवलेला आहे आणि त्या वॉचमनला एक फोटो दाखवतो आणि म्हणतो की हा माणूस जर जवळपासही दिसला तर त्याला अजिबात इकडे येऊ द्यायचं नाही, या माणसाला दूर ठेवायचं आहे. तेव्हा तो सांगतो की याचं नाव जीवा आहे. माझी मोठी मुलगी नंदिनीताई आहे ना, तिच्या तो मागं लागलेला आहे. त्यामुळं या माणसाला जेवढं दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवायचं, असे इकडे तो सांगत असतो. तो वॉचमन म्हणतो हा गुड्डू आहे ना, गल्ली गल्लीतल्या सगळ्यांना इथून दूर काढत असतो. त्याची काळजी करू नका तुम्ही, सगळं व्यवस्थित होईल. हा गुड्डूला आता स्वतःवरती असलेला विश्वास असतो. तेव्हा मात्र तेवढ्यात कुत्रा भुंकायला सुरुवात करतं आणि गुड्डू डायरेक्ट धनंजयलाच मिठी मारतो. तो म्हणतो आता तर तू सांगितलं होतं ना भल्या भल्यांना तू हे करणार आहेस, पण हे काय आहे? तेव्हा तो म्हणतो की हो, मी कुत्र्याला फक्त घाबरतो. आणि मग तो फोटो पाहतो आणि म्हणतो काळजी करू नका, अजिबात नाही, याला इथं जवळपासही मी फिरकू देणार नाही. आणि तेवढ्यातच जीवा गेटमधून एंट्री करून आत येतो. मग धनंजय सांगू लागतो की तो बघ, तो यायला लागला इकडे, लक्षात येते ना तुझ्या, असं सांगू लागतो. आणि मग गुड्डू येतो आणि गुड्डू जवळ फिरू लागतो. आणि त्याचबरोबर गुड्डू म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, कोण आहे तुम्ही? तेव्हा तो म्हणतो मी जीवा. तेव्हा म्हणतो हां, आलं लक्षात, जीवा, मी गुड्डू. तेव्हा इकडे जीवाच्या लक्षात येतं की धनंजयने काय केलेलं आहे, म्हणजे एक नवीन वॉचमन आणून ठेवलेला आहे. आणि तो कशासाठी ठेवला आहे, तर लक्ष ठेवण्यासाठी. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवा म्हणत असतो की आता काय करायचं ते कळलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं जीवा आणि गुड्डू एकमेकांच्या मागे मागे फिरू लागतात. जीवाच्या लक्षात आलेलं असतं की काय झालंय. मग जीवा म्हणत असतो की काय प्रॉब्लेम काय आहे आणि हे काय करतोस तू? गुड्डू म्हणतो की अजिबात, तू छेड काढतोस ना, नाही या घरातल्या मुलींची तू छेड काढतो ना, आता तुला दाखवतो, असं म्हणत गुड्डूने आल्या आल्या जीवाला तिथे बोलायला सुरुवात केलेली असते. तेव्हा जीवा म्हणतो की तुझं लग्न झालं आहे का? अरे ती नंदिनी माझी लग्नाची बायको आहे आणि ते माझे ससूर आहेत, लक्षात येते का तुझ्या? तेव्हा तो म्हणतो काय, तुला काय माहिती बाबा, लग्न झाले की असंच रडायला लागतं. आणि जीवा म्हणतो की माझं प्रेम मिळवण्यासाठी मी इथं आलो आहे. गुड्डू म्हणतो लग्न झाले तरी? तेव्हा तो म्हणतो नाही रे, ती माझी बायकोच आहे, ती रुसली आहे ना माझ्यावरती. आणि असं जीवाने म्हणता क्षणी गुड्डू रडायला लागतो. गुड्डूला तो जवळ घेतो आणि म्हणतो काय झालं? माझी पिंकी आहे ना, पिंकी पण माझ्यावर अशीच रुसली, मला तिला मनवायला पाहिजे, असं इकडे गुड्डू सांगू लागतो. जीवाच्या लक्षात येतं. जीवा म्हणतो चालेल, काळजी करू नको, मी तुला कानमंत्र देईल. माझ्याकडे असे भरपूर कानमंत्र आहेत ज्याच्यामुळे तुझ्या पिंकीचा राग तुझ्यावरचा निघून जाईल. इकडे काव्या मात्र जाम खुश झालेली असते आणि ती म्हणत असते काय चाललंय नक्की तुमच्या दोघींचं? रम्याला म्हणत असते तुला माहिती आहे का, माझे बाबा सातारचे जे आहेत ना, साताऱ्यात माहिती आहे का, नदीत अशा म्हशी जातात आणि म्हशी अशा तू बसलीस ना, असे बसलेले असतात फटकाल मांडून. बॅगवर काय बसलीस तू? ती म्हणते मी तुम्हाला ना बोलवायला आले शुभंकरोती म्हणायला. वसूला काय बोलायला येत नसतं. काय म्हणत असते बोला बोला. वसूचं बोट मात्र चांगलं चेंगरलेलं असतं त्या बॅगच्या मध्ये. आणि वसू म्हणत असते अगं जा रम्या तू शुभंकरोती म्हणायला. इकडे गुड्डूने आता जीवासाठी चहा आणलेला असतो आणि ह्या दोघांची चांगलीच टीम झाली आहे. गुड्डूनं शेकोटी केली आहे, जीवाला चहा आणून दिला आहे आणि इकडे गुड्डूची टोपी जीवाच्या डोक्यावरती घातलेली आहे आणि दोघंजण एकमेकांना कानमंत्र देत बसलेले आहेत. कारण त्या दोघांनाही असं वाटत असतं की हे कानमंत्र आपण एकमेकांना दिले तर आपण दोघंही आपलं प्रेम मिळवू शकेल. जीवा म्हणतो गुड्डूला तू मला नंदिनीला मिळवायला मदत कर, मी तुला तुझ्या पिंकीला मिळवायला मदत करतो. काहीही झालं तरी तुझी पिंकी ही तुझीच झालेली असेल एवढं लक्षात ठेव, असं इकडे जीवा सांगत असतो. तेव्हा मात्र गुड्डू तयार होतो. गुड्डूलाही बरं वाटत असतं. गुड्डू म्हणतो की हो नक्की मी करेल तुमची मदत. तेवढ्यातच शारदाचा फोन येतो आणि शारदा म्हणते की जीवा नंदिनी आनंद निवासमधून निघाली, 2 मिनिटात पोहोचे. तेव्हा जीवा म्हणतो मी आलोच. नंदिनी येते ना, आणि मग जीवा तिथून निघून जातो. गुड्डू तिथंच बसलेला असतो. नंदिनी येते. नंदिनी आल्यानंतर जीवाबद्दल विचारू लागते ते कुठं आहेत. तेव्हा गुड्डू म्हणतो कोण? नंदिनी म्हणते जीवा. नंदिनीला तो सांगतो की हां ते गेले कधीच, नाही तिथं थांबलेले, असं सांगितल्याबरोबर इकडे गुड्डू आणि नंदिनी बोलत असतात. आता नंदिनीला जीवाची काळजी पण वाटते, नक्की जीवा कुठं गेला असेल, काय करत असेल, या सगळ्या गोष्टींबद्दल तिला वाटतही असतं. तेव्हा मात्र दोघंही आता बोलत आहेत. गुड्डूही तिला सांगत आहे आणि त्यासोबतच नंदिनी
गुड्डूला विचारत असते आणि तेवढ्यातच रिक्षा घेऊन जेव्हा तिथे येतो त्या रिक्षावरती नंदिनी ए ना असं लिहिलेलं असतं आणि रिक्षा खूप छान सजवलेली असते त्याच्यावर फक्त नंदिनी आणि जीवाचे फोटो असतात. आणि गुड्डू तर जाम खुश झालेला असतो, कारण ही जी सगळी फिल्मी आयडिया आहे ती पाहून गुड्डूला पण भारी वाटत असतं. त्यासोबतच इकडे गुड्डू तिथे येतो आणि म्हणू लागतो की खरंच भारी झालं हे सगळं. आता नंदिनीला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे जीवांची मजल कुठंपर्यंत गेली आहे, काय करताय ते सगळं ते, असं तिला वाटत असतं. तेव्हा जीवा आता नंदिनीसाठी ते गाणं म्हणू लागतो, जे नाही आहे का, अश्विनी ए ना जगू कसा तुझ्या विना, ते गाणं आता इथं जीवा नंदिनी ए ना असं म्हणत तिला म्हणत असतो आणि तिच्या हाताला धरून सगळीकडनं फिरवत असतो. त्याने त्याच्या रिक्षामध्ये काय काय केलंय हे पाहून नंदिनी तर जाम खुश झालेली असते, कारण जीवाने नंदिनीचे आणि त्याचे फोटो सगळीकडे लावलेले असतात आणि नंदिनीला तो खुश करून टाकत असतो. नंदिनी त्या फोटोंकडे पाहते आणि पाहतच राहते, कारण तिला मात्र खूप भारी वाटलेलं असतं, कारण आज जीवाने तिच्यासाठी जे काही केलेलं आहे, चकाचक बाई, त्याचबरोबर जीवानंदिनी हे सगळं लिहिलेलं असतं. आतमध्ये तर इतके सुंदर फोटो लावलेले असतात. नंदिनी पाहतच राहते. तिच्या पाठीमागं उभा असतो तो म्हणजे गुड्डू, वॉचमन गुड्डू, आणि जीवाकडे तो पाहत राहतो, कारण एवढं छान सरप्राईज जीवाने नंदिनीला दिलेलं असतं. नंदिनी पाहत राहते, तिला छान वाटत असतं. जीवा तिला मनवण्यासाठी जे काही करतोय ते पाहून नंदिनी खुश झालेली असते. त्यासोबतच इकडे नंदिनी आणि जीवा एकत्र येत आहेत, तर काव्य आणि पार्थसुद्धा काव्यासाठी कासावीस होत असतो. आणि त्यासोबतच पार्थ काव्याला मिळवण्यासाठी काही करत नाही आहे, त्याला फक्त वाईट वाटत असतं. काव्याला कोणी काही बोललं तर चालत नसतं. तो काव्यालाही म्हणतो की तुम्ही इथे काय करताय आणि कशासाठी आलात, गरज काय आहे, तुम्हाला माहिती आहे ना मी तुम्हाला माझ्या आयुष्यातून काढून टाकलेलं आहे, मग का आला तिथं. तेव्हा काव्या म्हणते देशमुख मी तुम्हाला मिळवणारच आहे. इकडे नंदिनी आता निघालेली असते. जीवाला ती म्हणते की जा तुम्ही का आलाय तिथं, का मला त्रास देत आहे, एका दिवसात तुम्ही माझं जगणं नको करून सोडलेलं आहे, असं नंदिनी बोलत असते. आणि तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की बाद झालं, कारण जीवाला पण माहिती आहे काहीही झालं तरीही नंदिनीचं त्याच्यावरती प्रेम आहे. गुड्डू आता पाहत असतो. गुड्डू म्हणतो काय करायचं आता, हे सगळं काय होऊन बसलंय. तेव्हा मात्र जीवा म्हणतो बघ, आता तिचं जर माझ्यावर प्रेम असेल ना तर ती पलटणार. गुड्डूचं म्हणणं असतं की तिचा तुमच्यावर प्रेमच नाही आहे, पण जीवा म्हणत असतो की तिचं माझ्यावरती प्रेम आहे, बघ ती कशी पलटते, असं म्हणत तो बोलू लागतो. तेव्हा मात्र नंदिनी आता पुढे जात असते आणि त्याचबरोबर नंदिनी जेव्हा पुढे जाते आणि ती मागं फिरून पाहते, तेव्हा हे दोघंही खुश होतात. म्हणजेच फायनली नंदिनी पलटलेली आहे आणि नंदिनीने त्या प्रेमाची कबुली दिलेली आहे जीवाला. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा जीवा मात्र खुश झालेला असतो. आणि गुड्डूबाईलाही धक्का बसलाय, कारण नंदिनी खरंच पलटली आहे आणि जणू काही त्याच्यावरील प्रेमाची कबुली दिलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.